आपली आजची रेसिपी आहे अप्पे किंवा कन्नड भाषेत त्याला पड्डूही म्हणतात। त्यासाठी आपण घेणार आहोत 2 वाट्या तांदूळ, अर्धी वाटी उडीद डाळ, 2 चमचे साबुदाणे, एक छोटासा चमचा मेथी दाणे आणि अर्धी वाटी पोहे। हे सर्व आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आणि भरपूर पाणी घालून 5 तासासाठी झाकून ठेवायचे। 5 तासानंतर आता हे छानसं भिजलेलं आहे। आता आपण हेच पाणी वापरून थोडंसं मिक्सरमधून ह्याची पेस्ट बनवून घेऊया। या पेस्टची म्हणजेच बॅटरची कन्सिस्टन्सी ही अशी हवी आहे। आता आपण बॅटर ज्या भांड्यामध्ये ठेवणार आहोत त्या भांड्यामध्ये झाकण लावून 1 ग्लासभर पाणी उकळवून घेतलेलं आहे, जेणेकरून भांडं थोडंसं गरम होईल, ज्याची मदत आपल्याला बॅटर फर्मेंट करण्यासाठी होईल। बनवलेलं सर्व बॅटर हातानेच एकजीव करून घेऊया आणि फर्मेंट होण्यासाठी रात्रभर ठेवून देऊया। दुसऱ्या दिवशी सकाळी अप्पे बनवण्यासाठी अप्पे पात्र घेतलं आहे। हे अप्पे पात्र भिडाचं आहे, त्यामुळे थोडंसं तेल ह्याला जास्तच लागतं। तेल लावून बनवलेलं बॅटर पुन्हा एकदा छानसं ढवळून ते अप्पे पात्रात सोडलं। कडेनं सुरुवात करावी असं म्हणतात, कारण आच बरीचशीच असती मधोमध, आणि सर्वात शेवटी मधलं भरलेलं आहे। त्यानंतर पुन्हा थोडंसं तेल सोडून घेतलं आहे व झाकून अप्पे 1-2 मिनटासाठी शेकून घ्यावेत। अप्पे सावकाश पलटून पुन्हा 1 मिनिटभर शेकून घ्यावेत। ओल्या खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी आपण घेतले फुटाणे डाळ, शेंगदाणे, मिरची, लसूण आणि कढीपत्ता, तसेच ओलं खोबरं आणि चवीसाठी साखर व मीठ। गरजेनुसार पाणी वापरून हे मिक्सरमधून सर्व बारीक करून घेतले। आता आपण फोडणीची तयारी करूया। फोडणीसाठी 2 चमचे तेल गरम करून घेतले, त्यामध्ये 1 चमचाभर मोहरी घातली, धने घातले, आवडीनुसार उडीद डाळही आपण टाकू शकतो। त्यानंतर बनवून घेतलेली पेस्ट घातली, तसेच कढीपत्ता मी वरून चुरडून घातलेला आहे, तुम्ही फोडणीच्या वेळेला सुद्धा टाकू शकता। कधीतरी असं पण करून पहा, कढीपत्त्याची चव खूप सुंदर लागते। खोबऱ्याची चटणी तयार आहे, तर आता आपण अप्पे सर्व करून घेऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।